हॅलो फ्रेंड्स, वुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हे रुमाल कसं विणायचं ते दाखवणार आहे। फ्रेंड्स, अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। रुमाल बनवण्यासाठी इथे मी हा मोरपीस कलरचा धागा वापरलेला आहे आणि क्रोचेट हुक 2.5 mm चा वापरलेला आहे। चला तर मग विणायला सुरू करूया। इथे मी सुरुवातीपासूनच स्लिप नॉट टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला चेन करायचे आहेत। टोटल आपल्याला 7 चेन करून घ्यायचे आहेत। 7 चेन झाल्यानंतर आपल्याला इथे फर्स्ट चेन मध्ये हे जॉईन करून घ्यायचं आहे। स्लिप स्टिच करायची आहे। स्लिप स्टिच झाल्यानंतर आपल्याला वरती 3 चेन करायचे आहे। आता आपल्याला या रिंग मध्ये एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे। असे आपल्याला हे टोटल 16 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने हा राउंड इथे आपल्याला कंप्लीट करायचा आहे। इथे हे माझे 16 डबल क्रोशेट कंप्लीट झालेले आहे। आता आपल्याला हे जॉईन करून घ्यायचे आहे। हे 3 साखळीचा पहिला खांब, असे टोटल आपले हे 16 डबल क्रोशेट झालेले आहेत। आता आपल्याला इथे अशा पद्धतीने हे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत। 2 आणि हे 3 साखळ्या घेतल्यानंतर आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये सुद्धा आपल्याला एक डबल क्रोशेट करायचा आहे। आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये सुद्धा आपल्याला एक डबल क्रोशेट करायचं आहे। म्हणजे एक चेन मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे। प्रत्येक चेन मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। आणि अशा पद्धतीने हे राउंड आपल्याला इथे कंप्लीट करायचं आहे। इथे हा राउंड माझा कंप्लीट झालेला आहे। टोटल माझे हे 32 डबल क्रोशेट झालेले आहे। आता आपल्याला हे तिसऱ्या साखळीमध्ये अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे। आता पुन्हा आपल्याला 3 चेन घ्यायचे आहेत। 1 2 आणि 3 चेन झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये सुद्धा आपल्याला एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे। असे 3 डबल क्रोशेट झाले आणि आता आपल्याला 3 चेन करायचे आहेत। 1 2 3 साखळ्या झाल्यानंतर आपल्याला आता एक चेन स्किप करायची। आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशेट करायचा आहे। जे 3 साखळीमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट करायचे आहेत। अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला 3 चेन करायचे आहेत। 1 2 3 चेन झाली। आता आपल्याला ही एक चेन स्किप करायची आहे आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशेट आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशेट।
तीन साखळीमध्ये आपल्याला एक एक डबल क्रोशेट करायचा आहे. पुन्हा आपल्याला 3 चेन करायचे आहेत. अशा पद्धतीने हा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. इथे हा राऊंड माझा कंप्लीट झालेला आहे. शेवटी इथे एक चेन राहते, ती आपल्याला स्किप करायची आहे. त्यामुळे आपल्याला इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने हे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच झाल्यानंतर आपल्याला वरती 3 चेन करायचे आहेत. अशा पद्धतीने हे 3 चेन झाले. आता आपल्याला त्याच साखळीमध्ये एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये सुद्धा आपल्याला एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे. आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. असे म्हणजे आपले टोटल हे 5 डबल क्रोशेट तयार होतील. इथे आपले 5 डबल क्रोशेट कंप्लीट झालेले आहे. आता आपल्याला 3 चेन करायचे आहेत. 3 चेन झाल्यानंतर आपल्याला हा पहिला डबल क्रोशेट वरती 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. पुन्हा आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हे टोटल 5 डबल क्रोशेट होतील. पुन्हा आपल्याला 3 साखळ्या करायच्या आहेत आणि आता इथे पुन्हा हे जे 3 डबल क्रोशेट आहे त्याच्यावरती आपल्याला टोटल 5 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. आणि अशाच पद्धतीने आपल्याला हा राऊंड इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे. इथे हा राऊंड माझा कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला हे इथे शेवटी जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे राऊंड झालेला आहे. आता आपल्याला पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 आणि 3. 3 साखळ्या झाल्यानंतर आपल्याला पहिल्या साखळीमध्ये एक डबल क्रोशेट करायचा आहे. 3 साखळी म्हणजे हा आपला पहिला खांब झाला आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये सुद्धा आपल्याला एक डबल क्रोशेट करायचं आहे. अशी 3 साखळीमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे आणि हा शेवटच्या साखळीमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हे टोटल आपले 7 डबल क्रोशेट होतील. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 2 3 साखळ्या झाल्यानंतर आपल्याला हा पहिला जो डबल क्रोशेट आहे त्याच्यावरती आपल्याला 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. हा पहिला डबल क्रोशेट आणि हा दुसरा डबल क्रोशेट. आता आपल्याला त्याच्या पुढच्या 3 साखळीमध्ये एक डबल क्रोशेट. हा पहिला, दुसरा आणि हा तिसरा. 3 डबल क्रोशेट झाल्यानंतर आपल्याला हे जे शेवटचा डबल क्रोशेट आहे त्याच्यावरती आपल्याला 2 डबल क्रोशेट करायचे आहे. अशा पद्धतीने टोटल आपले हे 7 डबल क्रोशेट होतील. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला 3 साखळ्या करायच्या आहेत आणि आता इथे ह्या 5 डबल क्रोशेटच्या वरती सुद्धा आपल्याला टोटल 7 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे.
इथे सुद्धा माझा हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला ह्या तिसऱ्या साखळीमध्ये हे जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पुन्हा आपल्याला 3 साखळ्या करायच्या आहेत. आता ह्याच्या वरच्या पहिल्या डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. आता हा जो दुसरा डबल क्रोशेट आहे त्याच्यावरती आपल्याला 1 डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे. हे आता जे पुढचे जे प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती 1 डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. आणि शेवटचा जो डबल क्रोशेट आहे त्याच्यावरती आपल्याला 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. सुरुवातीला आपण पहिल्यांदा 2 डबल क्रोशेट केले, त्याच्यानंतर प्रत्येक डबल क्रोशेटच्या वरती 1 डबल क्रोशेट आणि शेवटच्या डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 2 3 आणि आता हा पहिला डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला 2 डबल क्रोशेट आणि आता त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटच्या वरती 1 डबल क्रोशेट आणि हा जो शेवटचा डबल क्रोशेट असेल त्याच्यावरती आपल्याला 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. आपण सुरुवातीला 2 डबल क्रोशेट केले, त्याच्यामध्ये आपल्याला 1 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे आणि हा जो शेवटचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे. अशा पद्धतीने हे आपले टोटल 9 डबल क्रोशेट होतील. सुरुवातीला 3 डबल क्रोशेट, नंतर 5 डबल क्रोशेट, नंतर 7 डबल क्रोशेट आणि हे आता आपले टोटल 9 डबल क्रोशेट होते. अशा पद्धतीने हा राऊंड आपल्याला इथे कंप्लीट करायचा आहे. पुन्हा अशा पद्धतीने इथे हा माझा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला इथे स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. शेवटच्या साखळीमध्ये आपल्याला हे स्लिप स्टिच करून घेतले, त्यानंतर पुन्हा 3 चेन आणि नंतर त्याच्या पहिल्या साखळीमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशेट आणि आता त्याच्या पुढच्या प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. आणि आता हे शेवटच्या साखळीमध्ये आपल्याला हे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. म्हणजे हे टोटल आपले 11 डबल क्रोशेट होतील. नंतर आपल्याला 3 साखळ्या करायच्या आहेत. पुन्हा आपल्याला 11 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. पुन्हा 3 साखळ्या आणि पुन्हा 11 डबल क्रोशेट करून घ्यायचे. सुरुवातीला आपल्याला 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. 3 साखळ्या घेतल्यानंतर सुरुवातीला 2 डबल क्रोशेट आणि नंतर आपल्याला 1 डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटच्या इथे सुद्धा आपल्याला 2 डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे टोटल आपल्याला 11 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. इथे हे माझे राऊंड कंप्लीट झालेले आहे. हे टोटल मी 7 राऊंड करून घेतलेले आहेत. बघा 1 2 3 4 5 6 आणि हे 7 राऊंड माझे कंप्लीट झालेले आहेत.
इथे आपल्याला 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आणि नंतर एक डबल क्रोशेट आणि मग शेवटी 2 डबल क्रोशेट. अशाच पद्धतीने हे सर्व राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत. इथे शेवटी माझे हे 15 डबल क्रोशेट झालेले आहेत. हे इथून एवढे आहेत ते 15 डबल क्रोशेट आहेत. आता आपण हे स्लिप स्टिच करूया. इथे अशा पद्धतीने हे आपण इथे स्लिप स्टिच करून घेणार आहोत. स्लिप स्टिच झाल्यानंतर आपल्याला इकडे त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट करून घ्यायचा आहे आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक ट्रिपल क्रोशेट करायचं आहे आणि आता आपल्याला त्याच साखळीमध्ये अजून एक ट्रिपल क्रोशेट करायचं आहे आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये हाफ डबल क्रोशेट करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचं आहे. अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचं आहे आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशेट करायचं आहे. त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट करायचं आहे आणि आता हे त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक ट्रिपल क्रोशेट करायचं आहे आणि आता त्याच साखळीमध्ये आपल्याला आणखी एक ट्रिपल क्रोशेट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशेट करायचं आहे आणि ह्या शेवटच्या साखळीमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचं आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. एक सिंगल क्रोशेट झाल्यानंतर आपल्याला एक साखळी विणायची आहे. आता आपल्याला इथे मध्ये एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचं आहे. पुन्हा एक आपल्याला एक साखळी विणायची आहे. त्यानंतर या डबल क्रोशेटच्या वरती आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचं आहे आणि पुन्हा त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशेट विणायचं आहे. त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशेट विणायचं आहे आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट घ्यायचं आहे आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट विणायचे आहेत. हा झाला पहिला आणि आता हा दुसरा ट्रिपल क्रोशेट आणि आता त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक हाफ डबल क्रोशेट करायचं आहे आणि पुन्हा त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशेट करायचं आहे. पुन्हा एक सिंगल क्रोशेट करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक हाफ डबल क्रोशेट विणायचं आहे. त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशेट विणायचं आहे आणि
त्याच्या पुढच्या साखळीमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट विणायचं आहे. हा झाला पहिला आणि हा दुसरा ट्रिपल क्रोशेट. पुन्हा त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशेट विणणार आहे आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक हाफ डबल क्रोशेट विणायचं आहे आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशेट विणायचं आहे. अशा पद्धतीने हे कंप्लीट करायचं आणि पुन्हा एक साखळी मध्ये एक सिंगल क्रोशेट, पुन्हा एक साखळी, पुन्हा एक सिंगल क्रोशेट. अशा पद्धतीने हे सर्व कंप्लीट करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने इकडे हा माझा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला साखळ्या करायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 साखळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला या 2 ट्रिपल क्रोशेटच्या मध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला 7 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 साखळ्या झाल्यानंतर पुन्हा या ट्रिपल क्रोशेटच्या मध्ये आपल्याला अशा पद्धतीने एक सिंगल क्रोशेट करून जॉईन करून घ्यायचं आहे. पुन्हा 7 साखळ्या करायच्या. 1 2 3 4 5 6 आणि 7 साखळ्या झाल्यानंतर आता हे आपल्याला इथे मधल्या साईडला जो सिंगल क्रोशेट केला आहे तिथे आपल्याला जॉईन करायचं आहे. अशा पद्धतीने हे दिसेल. साखळ्या करायच्या. 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि हा जो ट्रिपल क्रोशेट जे केले आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. 2 ट्रिपल क्रोशेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला जॉईन करायचं आहे आणि अशाच पद्धतीने पूर्ण राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने इथे मी साखळ्या विणून कंप्लीट झालेल्या आहे. आता आपल्याला इथे स्लिप स्टिच करायची आहे. हा जो पहिली साखळी केली त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशेट करायचं आहे. याच साखळीवरती आपल्याला 3 सिंगल क्रोशेट करायचे आहेत. अशा पद्धतीने हे येईल. आता मधल्या साईडने आपल्याला साखळ्या करायच्या आहेत. 3 सिंगल क्रोशेट विणून आपण इथे मध्ये येणार आहोत. आता आपल्याला साखळ्या करायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 चेन झाल्यानंतर आपल्याला इथे या मधल्या साखळीमध्ये अशा पद्धतीने हे जॉईन करायचं आहे. अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला 7 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 साखळ्या झाल्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यामध्ये अशा पद्धतीने हे जॉईन करायचं आहे. अशा पद्धतीने हे आपण राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने इथे माझा हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला हा जो सिंगल क्रोशेट केला आहे इथे आपल्याला अशा पद्धतीने हे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने हे जॉईन करायचं आहे. तर पुन्हा आपल्याला साखळ्या करायच्या आहेत. त्यासाठी
3 सिंगल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 आणि 3 सिंगल क्रोशेट करून झाल्यानंतर पुन्हा आपल्या साकळ्या करायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 सिंगल क्रोशेट झाल्यानंतर आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. असंच सेम आपण पूर्ण राऊंड करून घेणार आहोत. पुन्हा 7 साकड्या 1 2 3 4 5 6 7 साकड्या झाल्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने हे जॉईन करायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने इथे माझे राऊंड कंप्लीट झालेले आहेत. टोटल मी हे 6 राऊंड करून घेतलेले आहेत. आता हे आपण जॉईन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे स्लिप स्टिच करून घेणार आहोत. स्लिप स्टिच झाल्यानंतर आपल्याला इकडे या गॅपमध्ये आता सुरुवातीला आपल्याला इकडे पहिला सिंगल क्रोशेट करायचा आहे. त्यानंतर एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे आणि त्याच्यानंतर डबल क्रोशेट करायचा आहे. डबल क्रोशेट आपल्याला टोटल 8 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 7 आणि हे 8. टोटल 8 डबल क्रोशेट आपल्याला इथे करून घ्यायचे आहे. पुन्हा आपल्याला एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे आणि शेवटी आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचं आहे. अशा पद्धतीने हे राऊंड दिसेल. पुन्हा आपल्याला ह्या मधल्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशेट करायचं आहे अशा पद्धतीने. आणि आता पुढचा राऊंड करताना सुद्धा आपल्याला एक सिंगल क्रोशेट सुरुवातीला करायचं आहे. त्यानंतर एक हाफ डबल क्रोशेट आपण करणार आहोत. त्यानंतर 8 डबल क्रोशेट आपण करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. टोटल 8 डबल क्रोशेट झाल्यानंतर आपल्याला एक हाफ डबल क्रोशेट आणि एक सिंगल क्रोशेट घ्यायचा आहे आणि ह्या मधल्या गॅपमध्ये आपल्याला सुद्धा एक सिंगल क्रोशेट करायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशेट, पुन्हा एक हाफ डबल क्रोशेट आणि टोटल 8 डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. पुन्हा एक हाफ डबल क्रोशेट आणि पुन्हा एक सिंगल क्रोशेट. अशाच पद्धतीने आपल्याला हा राऊंड इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने इथे माझं हे रुमाल कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला हे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे स्लिप स्टिच करून घेतल्यानंतर आपल्याला हा धागा कट करून घ्यायचा आहे. थोडा जास्तीचा धागा कट करायचा आहे आणि अशा पद्धतीने इथे काढून घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने हे माझं रुमाल कंप्लीट झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक